तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजपासून आपल्याला राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे। आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला राज्यातील अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी मित्रांनो आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस देखील पाहायला मिळेल। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत, कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आपल्याला कशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। मान्सूनचा जोर मित्रांनो आपल्याला आजपासून वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला कोकण पट्टीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आजपासून सुरुवात झालेली पाहायला मिळेल। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। तसेच चिपळूण या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। दापोली, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर कोकणपट्टीचा विचार केला तर संपूर्ण कोकणपट्टीतच मित्रांनो आपल्याला काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्यात देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो जसं की लोणावळा, खेड, दौंड, भोर, बारामती, दौंड, सातारा, सांगली या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पाटण, लोणंद, फलटण या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, इस्लामपूर, कोल्हापूर, मिरज, सांगली या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच इस्लामपूर, तासगाव, जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। वडूज, विटा, कराड या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपल्याला आज जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला तुरळक भागात पाहायला मिळेल। परंतु बीड जिल्ह्यात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय बीडच्या काही भागात। तसेच लातूर या ठिकाणी सुद्धा हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील मित्रांनो आपल्याला बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी आपल्याला हवामान काहीसं ढगाळ पाहायला मिळेल। जोरदार वादळी वारं पाहायला मिळेल काही ठिकाणी। परंतु नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच धुळे, नंदुरबार, मालेगाव, मनमाड या ठिकाणी आपल्याला काही पाऊस पाहायला मिळत नाही आज दिवसभरात। तर मित्रांनो, तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल त्यासाठी तुमच्या गावाचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगण्याचा प्रयत्न करत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, म्हणजे तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील भेटेल। त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।